नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्टार्टर तर चालू होत आहे, पण मोटरमध्ये पाणी का येत नाही, तर त्याचं कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर चला मी तुम्हाला एकदा स्टार्टर चालू करून दाखवतो. इकडे आपलं स्टार्टर आहे. आपलं स्टार्टर चालू होत आहे, पण मोटारीमधून पाणी येत नाही, म्हणजेच आपली मोटर चालू होत नाही. शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण फ्यूज टाकून घेऊया. तिन्ही पण फ्यूज टाकून घेऊयात. तर बघू शकता, आता आपण फ्यूज टाकून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला मोटर चालू करून दाखवतो. खरंच मोटरमधून पाणी येते का नाही ते पण तुम्हाला दाखवणार आहे. मोटर चालू करून पाहू शेतकरी मित्रांनो. पहा पहा मोटर चालू झाली, पण इकडं पाणी येत नाही शेतकरी मित्रांनो. बघू शकता मोटर चालू झालेली आहे आपली एकदम यशस्वीरित्या. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आता पाणी आलं का नाही दाखवतो. तर आपण मोटर चालू केलेली आहे. तर बघू शकता इथे आपण मोटरचा आपल्या पाईपलाईनचा आउटलेट काढलेला आहे. तर तर पाणी आलेलं नाही, याचा अर्थ आपलं स्टार्टर चालू होत आहे पण पाणी येत नाही. तर त्याचं कारण काय आहे तर मी तुम्हाला सांगतो. तर चला लगेच. मित्रांनो, आपलं जर स्टार्टर चालत असेल आणि पाणी येत नसेल तर सर्वात अगोदर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत. सर्वात अगोदर जो आपला मोटरचा केबल आहे, जो आपल्या हिरीमध्ये गेलेला असेल किंवा बोरमध्ये गेलेला असेल, तर ते पूर्ण असं चेक करायचा. जर आपल्या कुठे जॉईंट वगैरे असतील तर कुठे जॉईंट वगैरे कट झालेला आहे का, तर त्याला आपण चेक करून घेऊ एकदा. तर बघू शकता इथं जॉईंट आहे आपला, पण जॉईंट आपला एकदम सही सलामत आहे, म्हणजे जॉईंटला काही प्रॉब्लेम झालेला नाही. तर चला दुसरा कोणता प्रॉब्लेम आहे तो पण आपण बघून घेऊ. एक तर याचे 2-3च मेन कारण असू शकतात. एक तर आपले मोटर जळालेली असेल किंवा मग कुठं वायर खराब असेल. कारण मित्रांनो, आता आपलं वायर पण चांगला आहे आणि स्टार्टर पण ओके उचलत आहे. तर काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काय चेक करायचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला मेन गोष्ट म्हणजे स्टार्टरमधल्या ज्या पत्त्या असतात त्या पत्त्या पूर्ण चेक करायच्या आहेत. तर सर्वात अगोदर आपण फ्यूज काढून घेऊयात. हे पहा, फ्यूज काढून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण फ्यूज काढून घेतलेले आहेत. तर आता आपण काय करू, मोटरचे वायर सोडून ठेवू. शेतकरी मित्रांनो, मोटर जळाली का नाही 1 मिनिटामध्ये कसं चेक करायचं त्याच्याविषयी मी एक स्पेशल मोठा व्हिडिओ टाकलेला आहे. ते तुम्ही जाऊन नक्की हे करा, नक्की पहा. त्याच्यावर तुम्हाला मेळ लागेल मोटर आपली जळाली का नाही. तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता आपलं जे स्टार्टर आहे, हे पहा. बघू शकता इथे स्टार्टरची जी ही लास्टची जी पट्टी आहे ती पट्टी व्यवस्थित टेकत नाही. इथं बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. पहा, इथं जी लास्टची पट्टी जी आहे ती पट्टीच खराब झालेली आहे. त्याच्यामुळे काय होत आहे, आपल्या मोटरला करंट पुरेपूर भेटत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्या मोटर पाणी उचलत नाही आणि मोटर चालू होत आहे थोडीफार, पण पाणी येत नाही. त्याचं हेच कारण नाही. तर चला आता मी तुम्हाला लगेच पट्टी वगैरे बदलून टाकील किंवा मग त्या पट्टीला आपण रिपेअर करूया. तर सर्वात अगोदर आपण ओपन करू झुला. तर बघू शकता इकडे पहा, आपली पट्टी पूर्ण पातळ होऊन वाकून गेलेली आहे. पहा एकदम लूज पट्टी झालेली आहे आपली. तर आपण काय करणार आहोत शेतकरी मित्रांनो, आता इथे या जागेवर दुसरी पट्टी टाकून देणार आहोत. पहा, ही पट्टी पूर्ण पातळ झालेली आहे. त्याच्यामुळे काय होत होतं शेतकरी मित्रांनो, की आपल्या मोटरला पुरेपूर करंट मिळत नव्हता. हे पहा, आता एकदम पट्टी आपली ओके झालेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, या सर्व पट्ट्या ज्या आहेत एकदा घास पेपरच्या मदतीने घासून घेणार आहोत एकदम क्लीन. हे पहा, बघू शकता घास पेपरच्या मदतीने एकदम क्लीन साफ करून घ्यायचा. काय मित्रांनो, बघू शकता एकदम चकचक पट्ट्या आपण घासलेल्या आहेत. आता काय करू, आपण याला व्यवस्थितपणे बसवून देऊ. बघू शकता आता आपण एकदम व्यवस्थितपणे याला बसवून दिलेलं आहे. आता आपली मोटर 100% पाणी ओढणार शेतकरी मित्रांनो. पहा आता संपूर्ण पट्ट्या एकदम व्यवस्थितपणे टेकत आहेत. तर आता मी तुम्हाला मोटर चालू करून दाखवतो शेतकरी मित्रांनो. तर चला लगेच चालू होती की नाही पाहू. तर चला एकदा फ्यूज वगैरे टाकून घेऊ आपण आणि लगेच मोटर चालू करून दाखवतो. बघू शकता मोटर चालू झालेली आहे आपली एकदम यशस्वीरित्या. बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडे एकदम ओके मध्ये पाणी आलेलं आहे. तर आपण काय करतो, थोड्या करण्यासाठी कारागिराला बोलवतो. तर तुम्ही असं जर छोटं मोठं कारण असेल तर तुम्ही घरीच सॉल्व करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.